श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। अध्याय 1। श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत। श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलयुगातील श्री श्रीपाद वल्लभ स्वामींच्या अवतारलीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे। अनुसया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद वल्लभ या नावाने अवतार घेतला। त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही। त्या कारणाचे मी धाडस करत आहे, ते केवळ आपल्यासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच। मी शंकर भट्ट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण। माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला। मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले। त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस गेलेच त्रिवेणी सागरात स्नान करून श्रीकन्या देविकेचे दर्शन घेतले। मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करत होता। मी आणलेले लाल फूल मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले। देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले। ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे। तू कुरपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद वल्लभांच्या स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर। त्यांच्या दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय आहे। अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास प्रारंभ केला आणि थोड्या अंतरावर झालेल्या मरुत्वमैले या गावी येऊन पोहोचलो। लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता। लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला। त्याचेच नाव मरुत्वमल्ले असे पडले। हे स्थान अत्यंत रम्य आहे। तेथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुरु रूपाने तपश्चर्या करत असतात। मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला। एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला। त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद वल्लभा असे मोठ्याने ओरडलो। त्या निर्जन अरण्यात माझ्या आरूचा प्रतिध्वनी तितकाच मोठ्या आवाजात ऐकू आला। त्या आवाजाने त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसला होता। तो आला आणि म्हणाला, बाबा रे, तू धन्य आहेस। या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला। श्री दत्त प्रभूंनी कलियुगात श्रीपाद वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी, परमहंस लोकांनाच माहीत आहे। तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास। तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील। तुला श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल। या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे, त्याला नमस्कार कर। मी अत्यंत नम्र भावाने त्या व्याघ्रास नमस्कार केला। त्या व्याघ्राने लगेच ओंकाराचा उच्चार केला। त्या आवाजाने सारं मरुत्वमैल्य पर्वत दुमदुमला। नंतर त्या व्याघ्राने श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असे सुस्वरात प्रभूंना आळविले। त्याच वेळी एक चमत्कार झाला। त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमय पुरुष प्रकट झाला। त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्राणिपात केला आणि क्षणार्धात आकाशमार्गाने निघून गेला। त्या वृद्ध तपस्व्याने मला त्याच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले। गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला। त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली। वैदिक मंत्रोच्चारासह त्या पदार्थांची अग्नीत आहुती दिली। ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलयुगात यज्ञ, याग, सत्कर्म सारे लुप्त झाले आहेत। पंचमहाभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे। देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावे। त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते। प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही। प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, अन्यथा अनेक संकटे उद्भवतात। मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाल देते। लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे। या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल। जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले म्हणजे असे लाभ घडतात। त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणारी या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले। मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, हे ऋषीश्वर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही। मी एक अत्यल्प आहे। माझ्या मनातील संदेहाची प्रवृत्ती निवृत्त करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा। त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शवला।
मी म्हटले, हे सिद्ध मुनिवर्य, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व्याघ्ररूपी महात्वाचे दर्शन झाले. ते कोण होते? तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण, याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडलातील अत्री मुनींच्या तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध झालेल्या यात्रेयपूर गावात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचार संपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आई वडिलांना त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यास संपूर्ण संध्यावंदन सुद्धा करता येत नव्हते. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमय झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बद्रीकारण्यात जा, तेथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रीकरण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास अन्न पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्रीदत्त कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्या बरोबर बद्री वनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांना उर्वशी कुंडात स्नान केले. याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदाय सर्व उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वर त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तात्काळ त्याच्याबरोबर असलेले कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी ते महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक आहे. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून अंतर्धान पावला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळे तू इथे आलास आणि त्या पुण्यप्रत कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याची पुनीत झालेली तपोभूमी आहे. दर्शनात जात आहे तेव्हा एका वर्षाने येईल. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्र पकडे असे. त्याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. एक वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा तो आढावा घेत होते. एका गुहेच्या आत गेले, तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केले असता व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले. त्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकवला व श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागले. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपूर प्रयाण केले. यथाखाली तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडे तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरात जाण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्या ठिकाणी एक एक कमळाचे फूल उमलत होते व ती फुले फारच सुंदर होती. स्वामी पहिल्या तीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवले. अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने ते व्याघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोहोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीर म्हणजे वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्यांना स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभावाने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. तेव्हा तू वाघाशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरतेने वागवित होतास. त्यांना वेळेवर अन्न पाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनात ठेवत होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंचा योनी जन्म घ्यावा लागला. परंतु माझ्या अनुग्रहाने हे सारे दुष्कर्म हरण झाले आहे. तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांतांचा तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योगमार्गातून तू अत्यंत प्रज्ञावत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी पुढे म्हणाले, तू हिमालयात एक अत्यंत शांत असलेल्या पहिल्या
होतास आणि तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने व्याघ्र रूप धारण केले होते व तो त्याचे संरक्षण करत होता. गुहेतील तपश्चर्या करणारे संतांचे परस्पर वर्तमान कळवण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करत असे. ही सगळी दत्तप्रभूंची लीलाच. श्रीपादांचा